स्वाती आणि अश्विनी या दोघी एकदम जवळच्या मैत्रिणी. दोघी पण एका सरकारी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते. आता सरकारी शिक्षकांबद्दल तुम्हाला माहितीच असेल. त्यांना स्कूलच्या कामाबरोबर जे काही सरकारी सर्वे वगैरे असतील त्यांची पण कामं करावी लागायची. आणि तशीच एक ड्युटी स्वाती आणि अश्विनीला लागली. आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर एक भयानक प्रसंग घडला. साधारणतः या घटनेला 5-6 वर्ष झाली असतील. त्यावेळी एक सरकारी सर्वे चालू होता आणि सगळ्या सरकारी शाळांना आसपासच्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वे करायला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे शाळेतल्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक 2-2 शिक्षकांना एक गाव वाटून दिलेलं होतं. तसं स्वाती आणि अश्विनी या दोघी मुली असल्यामुळं मुख्याध्यापकांनी त्यांना त्यांच्याच तालुक्यातलं एक जवळचंच गाव दिलेलं होतं. गाव जरी जवळच असलं तरी ते डोंगरातलं गाव होतं. शाळेपासून साधारणतः एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आणि तसं पण त्या गावाला जायला स्वाती आणि अश्विनीला कोणतीच अडचण नव्हती, कारण अश्विनीकडे स्वतःची स्कूटर होती. आणि मला वाटतं त्या दिवशी रविवार होता, शाळेचा सुट्टीचा दिवस. त्या दिवशी सकाळीच अश्विनीनं स्वातीला फोन केला आणि तयार राहायला सांगितलं. एक 15 मिनिटातच अश्विनी स्वातीच्या घरी पोचली. दोघीजणी लगेच त्यांच्या स्कूटरवरून त्या गावाकडे निघाल्या ज्या गावामध्ये त्यांना सर्वेसाठी जायचं होतं. गाव जरी फारसं लांब नसलं तरी त्या गावची लोकसंख्या पण बऱ्यापैकी होती. त्यामुळे त्यांना आजचा दिवस तरी पूर्ण लागणार होता, किंवा जर वेळ पडली तर 1-2 दिवस शाळा संपल्यानंतरसुद्धा त्यांना हे सर्वेचं काम करावं लागणार होतं. त्या दोघी आता त्यांच्या स्कूटरवरून त्या गावाकडे निघालेले होते. जवळजवळ अर्धा-पाऊण तासाचं अंतर कापून गेल्यानंतर त्या दोघीजण त्या गावामध्ये पोचल्या ज्या गावामध्ये त्यांना सर्वे करायचं होतं. त्या गावाचं नाव मी इथं तुम्हाला स्पष्टपणे नमूद करणार नाही, कारण उगीच कोणत्याही गावाबद्दल कोणत्याही प्रकारची अफवा पसरवण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. आता त्या दोघी त्या गावामध्ये पोचल्या आणि त्यांनी त्या गावातल्या सर्वेचं काम चालू केलं. त्या दोघीजण प्रत्येक घरामध्ये जायच्या आणि त्या घरामध्ये किती लोक आहेत, लहान बालकं किती आहेत, मोठी माणसं किती आहेत, मागच्या 4-5 वर्षामध्ये मयत किती झालेत, नवीन जन्म किती झालेत, या सगळ्यांच्या एकदम व्यवस्थित नोंदी घेत होत्या. आणि त्यात अश्विनी चांगलीच मोकळ्या स्वभावाची होती, बोलघेवडी होती. त्यामुळे ती लोकांशी एकदम व्यवस्थितपणे बोलायची. स्वाती मात्र थोडीशी लाजाळू वृत्तीची होती, पण अश्विनी असल्यामुळं तिला कोणताच प्रॉब्लेम नव्हता. अश्विनी सगळी माहिती विचारायची आणि स्वाती लिखाणाचं सगळं काम करत होती. दुपारी 1-2 वाजेपर्यंत त्यांनी जवळजवळ अर्धी घरं कंप्लीट केलेली होती. पण त्यानंतर त्यांना भूक लागली म्हणून त्या दोघी गावाबाहेरच असणाऱ्या एका छोट्याशा मंदिराजवळ गेल्या, जिथं बरीचशी झाडं होती. आणि तिथंच झाडाच्या सावलीला बसून त्या दोघींनी जेवण केलं. आणि त्यानंतर तिथे 1 तासभराचा आराम करून त्या दोघी पुन्हा त्यांच्या कामासाठी निघाल्या. संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत त्यांनी त्या गावातल्या सगळ्या घरांचा सर्वे केला. आता सगळा रिपोर्ट आणि अहवाल तयार झाल्यानंतर त्या दोघी आपल्या गावाकडे परत जायला निघाल्या. त्यावेळी संध्याकाळचे 6:30 वाजले होते. पण आता जसं गावाच्या वेशीतून त्या दोघी बाहेर पडल्या तसं त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूला, जिकडं डोंगर होता, त्या डोंगराच्या थोडंसं वरच्या बाजूला एक घर दिसलं. घर पण चांगलं मोठं होतं, 2 मजली घर होतं. आणि जसं ते घर बघितलं तसं अश्विनीनं गाडीला ब्रेक मारला आणि ती स्वातीला म्हणाली, स्वाती, अगं ते बघ त्या टेकडीवर एक घर राहिले, चल आपण घराला व्हिजिट करून येऊया. उगीच त्या एका घरासाठी आपल्याला पुन्हा यावं लागेल. तशी स्वाती म्हणाली, अगं अश्विनी, खूपच उशीर झालाय, अंधार पण पडायला लागलाय, आपण वाटल्यास उद्या येऊ, एक तर घर राहिले, आपण कधी येऊन जाऊ शकतो. तशी अश्विनी म्हणाली, अगं पण उगीचच एका घरासाठी हेलपाटा कशाला घालायचा. तसं स्वाती काहीच बोलली नाही. अश्विनी स्वतःच गाडी चालवत असल्यामुळं तिनं गाडी त्या डाव्या बाजूला जाणाऱ्या छोट्या रस्त्यानं वळवली, कारण तोच रस्ता पुढं त्या घराजवळ जात होता. आता जवळजवळ 5च मिनिटात त्या दोघी त्या घराच्या समोर जाऊन पोचल्या. त्या दोघींनी घरासमोरच्या गेटमधून त्यांची स्कूटर त्या घराच्या अंगणामध्ये नेली आणि अंगणामध्ये स्कूटर लावून त्या दोघी स्कूटरवरून खाली उतरल्या. आपापल्या खांद्याला अडकवलेल्या पर्स सांभाळत त्या दोघी आता त्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने पुढं चाललेल्या होत्या. पण जसं त्या दोघी त्या घराच्या आवारामध्ये पोचल्या तसं त्यांना त्या घराच्या आसपास काहीतरी विचित्र जाणवलं, पण त्याचा त्यांनी फारसा विचार केला नाही. तरी पण त्या दोघी अंगणातच उभं राहून त्या घराचं एकदम व्यवस्थितपणे निरीक्षण करायला लागलेले होते. गावापासून लांब असणारं ते एकटंच घर होतं. आजूबाजूला सगळी भयान शांतता होती. घराच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी मोडकळीस आलेल्या होत्या. आसपास झुडपं आणि झाडं पण खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. एकंदरीत घराचा बाहेरचा भाग बघून वाटत होतं की त्या घरामध्ये कुणी राहत नसावं.
तशी स्वाती अश्विनीला म्हणाली, अगं अश्विनी, या घराकडे बघून तुला वाटतंय का इथं कुणी राहत असेल? उगीच आपला वेळ कशाला वायपट घालवायला? तशी अश्विनी त्या घराकडे निरखून बघत म्हणाली, अगं वेडे, त्या घराच्या खिडकीकडे बघ. घराची खिडकी उघडी दिसते, आतमध्ये दिवा लागलेला दिसतो, म्हणजे नक्कीच घरामध्ये कुणीतरी असणार. आता इथपर्यंत आलं तर घरामध्ये जाऊन फक्त माहिती घ्यायला काय हरकत आहे? तशी स्वाती पुन्हा एकदा शांत बसली. अश्विनी आता पुढं चालत होती आणि स्वाती तिच्या मागे होती. त्या दोघीजण आता घराच्या वरांड्यातल्या पायऱ्या चढून घराच्या मुख्य दरवाजासमोर जाऊन उभ्या राहिल्या आणि अश्विनीनं घराच्या दरवाजावर आपल्या हाताने टकटक केलं. पण एक 5 मिनटं झालं त्यांना कोणताच रिस्पॉन्स मिळाला नाही. घराच्या कडीकडे बघितलं तर तिथं कुलूप पण नव्हतं, म्हणजे नक्कीच आतून कडी लावलेली होती. पुन्हा एकदा अश्विनीनं त्या घराचा दरवाजा नॉक केला, पण त्यानंतर पण कोणताच प्रतिसाद आला नव्हता. म्हणून अश्विनी आता माघारी फिरली. तशी स्वाती पण परत वळाली आणि त्या दोघी आता परत जाणार तेवढ्यात कुणीतरी कडी उघडल्याचा आवाज आला. तसं त्या दोघींनी सरकन आपली मान वळवून मागं वळून बघितलं. तसं त्यांना दिसलं की त्या घराचा दरवाजा उघडला गेला होता आणि दरवाजामध्ये एक 55-60 वर्षाचे वयस्कर काका उभे होते. अंगामध्ये पांढरा हाफ शर्ट, पॅन्ट आणि डोळ्यावर चष्मा, पिकलेले केस असा त्यांचा पेहराव होता. त्या काकांनी दरवाजा उघडला आणि ते काका त्या दोघींकडे बघून म्हणाले, कोण पाहिजे तुम्हाला? तशी अश्विनी पटकन पुढं सरसावली आणि ती म्हणाली, काका, आम्ही सरकारी शाळेतले शिक्षिका आहोत. आम्ही इथं सर्वेसाठी आलेलो. आम्हाला तुमची थोडीशी माहिती पाहिजे. तसे ते काका दरवाजामध्येच उभं राहून आम्हाला विचारायला लागले, काय माहिती पाहिजे? पटापट विचारा. त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा क्रूरपणा होता, उर्मटपणा होता. जणू काही त्या दोघी त्यांच्या घरी आलेलं त्यांना आवडलं नसावं. पण त्या दोघींनी त्याचा फारसा विचार केला नाही आणि अश्विनी त्या काकांना म्हणाली, काका, तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं? तसे ते सांगायला लागले, मी, माझी म्हातारी आई जी अपंग आहे आणि माझी मुलगी, असे आम्ही तिघंच आमच्या घरामध्ये राहतो. तसं अश्विनीनं मला डोळ्यानं इशारा केला आणि मी ती सगळी माहिती माझ्या रजिस्टरमध्ये लिहून घ्यायला लागली. त्यानंतर अश्विनी म्हणाली, त्या दोघी कुठे आहेत? तसा तो माणूस रागाने म्हणाला, मी माहिती सांगितली ना, आता त्या दोघींना भेटून तुम्हाला काय करायचं आहे? तसं अश्विनी म्हणाली, अहो काका, तसं नाही, त्यांच्या सह्या पण घ्याव्या लागतील आम्हाला. आम्हाला जसं सांगितले त्याच गोष्टी आम्हाला फॉलो कराव्या लागतील. तसे ते काका त्या दोघींना म्हणाले, हे बघा, माझी आई अपंग आहे आणि ती वरच्या खोलीमध्ये, तिला खाली येता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती इथूनच घ्या आणि पटकन इथून निघून जा. तसं अश्विनी पण आता जिद्दीला पेटली होती. ती म्हणाली, काका, तसं नाही करता येणार. वाटल्यास आम्ही त्यांच्यापर्यंत जातो आणि त्यांची सही घेऊन येतो. तसं त्या काकांनी थोडासा विचार केला आणि ते म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला आमच्या घरात यायचंच आहे तर या. आता ते असे म्हणाले आणि ते दरवाजातून बाजूला सरले. तसं अश्विनी आणि स्वाती घाबरत घाबरतच त्या घरामध्ये शिरले. खरं तर स्वातीला त्या घरामध्ये जायला नकोच वाटत होतं आणि ती सारखी अश्विनीला खुणावत पण होती. पण अश्विनीचा मात्र इगो हर्ट झालेला होता. त्यामुळं ती या सगळ्या गोष्टी जुमानून त्या घरामध्ये शिरली. त्यामुळे स्वातीला पण त्या घरामध्ये जाणं भागच होतं. त्या दोघी जशा घरामध्ये गेल्या तसं त्या सगळ्या घराची पाहणी करायला लागल्या. त्यावेळी त्यांना जाणवलं की त्या घरामधल्या सगळ्याच गोष्टी एकदम विचित्र होत्या. बऱ्याच मृत व्यक्तीचे पण फोटो त्या घराच्या भिंतीवर होते आणि त्या मृत व्यक्तींच्या फोटोकडे बघून स्वातीच्या अंगावर सरसरून काटा आला. कारण तिला अचानक वाटायला लागलं की त्या फोटोतल्या सगळ्या मृत व्यक्ती तिच्याकडे नजर रोखून बघत आहे. त्या दोघीजण आता त्या घराच्या हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसले. ते काका आता त्या दोघींच्या समोरच्याच एका खुर्चीवर बसले. तसं एक 5 मिनटं थांबून अश्विनी त्या काकांना म्हणाली, काका, थोडंसं पाणी मिळेल का? तसं त्या काकांनी जागेवर बसूनच एक जोरात हाक मारली, रुपाली, हॉलमध्ये पाणी घेऊन ये. तसं एक 2च मिनटामध्ये एक 15-16 वर्षाची एक मुलगी हातामध्ये पाण्याचे 2 ग्लास घेऊन हॉलमध्ये येऊन उभी राहिली. रुपालीनं त्या दोघींकडे बघितलं आणि एक स्मित हास्य केलं आणि त्या दोघींच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास दिला. रुपालीला बघून अश्विनीला आणि स्वातीला थोडंसं हायसं वाटलं. तिचा चेहरा एकदम हसरा आणि प्रसन्न होता. रुपाली त्या दोघींना पाणी देऊन पुन्हा तिथंच हॉलमध्ये उभी राहिली. तसा तो माणूस रुपालीवर थोडासा गुरकावला. तशी रुपाली आतमध्ये जाणार तेवढ्यात अश्विनी म्हणाली, रुपाली, 2 मिनटं इकडे आणि इथं एक सही कर. तसं रुपालीनं घाबरतच बाबांकडे बघितलं. त्यांनी मानेने होकार देताच ती अश्विनीजवळ आली
आणि तिनं अश्विनी दाखवेल तिथे एक सही केली आणि त्यानंतर ती लगेचच किचनमध्ये पळून गेली. त्यावरून एवढं दिसत होतं की त्या घरामध्ये त्या माणसाचा खूपच प्रभाव होता किंवा त्याचा दबाव होता. अश्विनीनं उठून आता त्या काकांची पण सही घेतली. त्यानंतर अश्विनी त्या काकांना विचारायला लागली, काका तुमच्या आई कुठं आहेत? त्यांची पण सही आम्हाला घ्यावी लागेल. तसे ते काका म्हणाले, ठीक आहे, या माझ्या मागं. असं म्हणून ते उठले आणि हॉलमधल्या जिन्याजवळ गेले आणि ते त्या जिन्यावरून वरती चढायला लागले. त्या दोघी पण त्या काकांपाठोपाठ तो जिना चढायला लागल्या. वरती गेल्यानंतर समोर एक खोली दिसत होती. त्या खोलीचा दरवाजा त्या काकांनी उघडला आणि ते आतमध्ये गेले. स्वाती आणि अश्विनी या दोघी पण त्या काकांपाठोपाठ त्या खोलीमध्ये शिरल्या. त्या खोलीच्या मधोमध एक म्हातारी व्हीलचेअरवर झोपलेली होती. शरीराने एकदम अशक्त दिसत होती. अंगावर एक मळकट साडी होती. डोक्यावरचे केस विस्कटलेले होते. अंगावर सगळ्या सुरकुत्या पडलेल्या होत्या. सगळी त्वचा पांढरी फटक पडलेली होती आणि त्या घरामध्ये एक दुर्गंधी पण पसरलेली होती. अश्विनी नाकाला रुमाल लावत थोडीशी पुढे गेली आणि ती त्या म्हातारीजवळ जाऊन तिला उठवायचा प्रयत्न करायला लागली. पण म्हातारीच्या अंगामध्ये उठून उभं राहण्याचं पण अवसान नव्हतं. तिने फक्त आपले डोळे उघडले आणि पडदा आलेल्या डोळ्यांनी ती बघायला लागली. तसे ते काका म्हणाले, आई खूपच आजारी आहे, तिला जास्त डिस्टर्ब करू नका आणि तिला सही करता येणार नाही, तिचा अंगठाच घ्यावा लागेल. तसं अश्विनीनं तिच्या पर्समधलं इंकचं पॅड बाहेर काढलं आणि तिनं त्या म्हातारीचा अंगठा घेतला. पण का कोण जाणे अश्विनी आणि स्वातीला त्या खोलीमध्ये गेल्यावर खूपच किळस आलेली होती. त्या दोघी पटकन त्या खोलीतून बाहेर पडल्या आणि जिना उतरून खाली हॉलमध्ये आल्या. आणि जशा त्या हॉलमधून बाहेर पडणार तेवढ्यात किचनमधली ती रुपाली नावाची मुलगी बाहेर आली आणि ती म्हणाली, अहो मॅडम थांबा ना, चहा तरी घेऊन जा. तसं अश्विनी थांबली. पण स्वाती तिला म्हणत होती, अगं अश्विनी चल पटकन घरी जाऊ, खूपच उशीर झालाय, बाहेर बघ अंधार किती पडलाय, चहा पीत बसायला वेळ नाही. पण अश्विनी स्वातीला म्हणाली, अगं तिने किती प्रेमाने चहा केलाय, पिऊन जाऊ 5 मिनटं तरी लागतील. आता अश्विनी अशी म्हटल्यानंतर स्वाती पण थांबली. त्या दोघी पुन्हा सोफ्यावर बसल्या. ते काका आता येऊन पुन्हा त्या दोघींच्या समोरच्या खुर्चीवर बसलेले होते आणि 5 मिनिटात रुपाली त्या दोघींसाठी चहा घेऊन आली. त्या दोघी त्या चहाचा एक एक घोट घ्यायला लागल्या. तेवढ्यात अचानक बाहेरून टप 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 असा मोठ्याने आवाज यायला लागला. तसं मात्र त्या दोघींना धडकीच भरली, कारण बाहेर अक्षरशः पाऊस चालू झालेला होता. एकतर रात्रीची वेळ आणि त्या दोघी गावापासून लांब अशा अनोळख्या ठिकाणी होत्या आणि आता रात्रीच्या वेळी असा पाऊस चालू होणं हे काही चांगले लक्षण नव्हतं. दोघींनी कसा तरी चहा संपवला आणि त्या दोघी पटकन घरी जाण्यासाठी त्या घरातून बाहेर पडल्या. बाहेर खूपच मुसळधार पाऊस चालू झालेला होता आणि 5 मिनिटात सगळीकडे पाणी पाणी झालेलं होतं. त्या दोघींना पण आता त्या घरी संध्याकाळच्या वेळी थांबल्याचा पश्चाताप व्हायला लागला होता. स्वाती आता अधूनमधून सारखी अश्विनीला टोमणे मारायला लागली, हे सगळं तुझ्यामुळेच झालं, मी तुला मगाचपासून चल म्हणत होते, पण तू ऐकायलाच तयार नसतेस ना, आता भोग. तशी अश्विनी स्वातीला म्हणाली, अगं थांबेल का पाऊस एक 10-15 मिनिटामध्ये, असं तरी पावसाळ्याचे दिवस कुठं आहेत. आता मनाशी अशीच आशा बाळगून त्या दोघी पुन्हा घरामध्ये आल्या आणि पाऊस थांबायची वाट बघायला लागल्या. पण जवळजवळ 10-15 मिनिटं झाली तरी पाऊस थांबायची काही चिन्ह दिसेनात. उलटा पावसाचा जोर अजूनच वाढत होता. तसं मात्र त्या दोघींना पण टेन्शन यायला लागलं. पण त्या अनोळख्या ठिकाणी जास्त वेळ थांबणं पण शक्य नव्हतं आणि त्या दोघी मनातून हा पाऊस थांबावा म्हणून देवाची प्रार्थना करायला लागली आणि देवाने पण त्यांची प्रार्थना ऐकली. एक अर्ध्या-पाऊण तासामध्येच तो पाऊस थांबला आणि त्या दोघी पटकन त्या घरातून बाहेर पडल्या. पाऊस जरी थांबलेला असला तरी मोठ्या पावसामुळं चांगलाच चिखल झालेला होता. अश्विनी आता तिच्या स्कूटरवर बसली आणि स्कूटर स्टार्ट करायला लागली. पण स्कूटर काही केल्या स्टार्टच होईना. तिने बरेच प्रयत्न केले, पण बराच प्रयत्न करून पण स्कूटर स्टार्ट झाली नाही. तसं मात्र त्या दोघींना पुन्हा एकदा टेन्शन आलं. त्या घरातले काका बाहेरच्या वरांड्यामध्ये येऊन त्या दोघींकडे बघतच होते. त्यावेळी अश्विनी स्वातीला विचारायला लागली, स्वाती आता काय करायचं, गाव तर खूप लांब आहे, गाडी तर बंद पडली, चालत जाणं तर शक्य नाही, काय करूया. तसं स्वाती तिला रागाने म्हणाली, तुझ्यामुळं सगळं झाले, तूच ठरव आता. तसं अश्विनी स्वातीला म्हणाली, आजची रात्र आपण या घरातच राहूया आणि सकाळी लवकर आपल्या घरी परत जाऊया. तसा स्वातीला एक धक्काच बसला आणि ती म्हणाली, काय बोलतेस तू, या अशा अनोळख्या ठिकाणी रात्र काढणं शक्य आहे का. तसं अश्विनी तिला समजावत म्हणाली,
हे बघ, आता आपल्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नाही. तू पटकन तुझ्या घरी फोन करून सांग. आपण सकाळी लवकर आपल्या घरी परत जाऊ. शेवटी नाईलाजानं दोघींनी पण आपापल्या घरी फोन केले. त्या दोघींच्या घरच्या लोकांनी पण थोडेसे आडेवेडे घेतले, पण त्या दोघी एकमेकींसोबत होत्या, त्यामुळे ते तयार झाले. आणि आता तयार होण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता ऑप्शन पण नव्हता. त्या दोघी पुन्हा त्या घराच्या वरांड्यामध्ये आल्या आणि त्या काकांना म्हणाल्या, काका, आमची गाडी बंद पडली. आजची रात्र आम्ही इथेच राहू शकतो का? तसे ते काका गालामध्ये हसले आणि म्हणाले, ठीक आहे, राहा आजची रात्र तुम्ही इथं. जिन्यावरून वर जा आणि माझ्या आईच्या खोलीच्या बाजूला जी खोली आहे ना, तिथं तुम्ही दोघी आजची रात्र राहू शकता. तसं त्या दोघी पटकन त्या जिन्यावरून वरती गेल्या आणि त्या म्हातारीच्या बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडून त्या दोघी आतमध्ये गेल्या. आतमध्ये एक बेड पण होता. एका बाजूला एक कपाट होतं. त्या दोघींनी आपलं सामान तिथंच एका कोपऱ्याला ठेवलं. त्या दोघी आता एकदम निवांतच होत्या, त्यामुळं त्या बराच वेळ गप्पा मारत बसल्या. साधारणतः रात्रीचे 8-8:30 वाजता त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजवला. तशी अश्विनी उठली आणि तिनं रूमचा दरवाजा उघडून बघितलं तर रुपाली त्या दोघींसाठी जेवण घेऊन आलेली होती. जेवण देऊन रुपाली लगेचच परत गेली. त्यानंतर एक अर्ध्या तासानं रुपाली जेवणाची ताटं न्यायला परत आली आणि ताटं घेऊन जाताना तिनं अश्विनीला आणि स्वातीला सांगितलं, मॅडम, आता झोपण्याच्या आधीच टॉयलेटला वगैरे जाऊन या आणि रात्री अजिबात रूमच्या बाहेर पडू नका. हे तुम्हाला सक्त ताकीद आहे. असं सांगून ती पुन्हा त्या रूममधून निघून गेली. स्वाती आणि अश्विनी दोघी पण टॉयलेटला जाऊन आल्या आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये जाऊन बसल्या. त्यांनी रूमचा दरवाजा चांगला लॉक केलेला होता. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर त्या दोघींना चांगलीच झोप आली, म्हणून त्या दोघी आता त्या खोलीमधल्या बेडवर झोपल्या आणि 1-5 मिनिटात त्या दोघींना झोप लागली. पण रात्री अचानक स्वातीला जाग आली, कारण तिला टॉयलेटला जायचं होतं. ती अंथरुणामध्ये उठून बसली आणि तिनं घड्याळात बघितलं. त्यावेळी रात्रीचे 12:30 वाजलेले होते. पण आता टॉयलेटला जायचं म्हणलं तर जिना उतरून खाली जावं लागणार आणि मगाशीच त्यांना रुपालीनं सांगितलं होतं की रात्री अजिबात कडी उघडून खोलीच्या बाहेरसुद्धा येऊ नका म्हणून. स्वातीला काय करावं ते कळत नव्हतं. शेवटी तिनं विचार केला की खालचे पण सगळे झोपले असतील, आपण हळूच आवाज न करता खाली जावं आणि टॉयलेट करून परत आत येऊन झोपावं. असा विचार करून ती बेडवरून उठली. अश्विनी अजून पण गाढ झोपलेलीच होती. तिनं अलगद तिच्या खोलीची कडी उघडली आणि ती जशी बाहेर गेली तसं बाहेरचं दृश्य बघून तिचे डोळेच विस्पारले. कारण मगाशी तिला जे घर चांगल्या अवस्थेमध्ये दिसत होतं ते घर आता पूर्णपणे एका भयानक वास्तूमध्ये बदललेलं होतं. सगळीकडे पडझड झालेली होती आणि घराच्या भिंती पूर्णपणे काळ्याकुट्ट पडलेल्या होत्या, जसं काही ते घर जळून खाक झालेलं असावं. स्वातीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मगाशी त्या दोघी ज्यावेळी या घरामध्ये आलेल्या होत्या त्यावेळी ते घर एकदम चांगलं वाटत होतं. मग अचानक या घरामध्ये एवढा बदल कसा झाला? आणि ती जशी आता खोलीच्या बाहेर येऊन जिन्याच्या दिशेने चालली होती तसं तिला जिन्याजवळ कोणीतरी दिसलं. पण जिन्याजवळ खूपच अंधार असल्यामुळे तिला ते स्पष्ट दिसत नव्हतं. ती थोडीशी पुढे गेली तसं तिला अचानक व्हीलचेअरचा आवाज आला. तिनं आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि त्या टॉर्चचा प्रकाश त्या दिशेला मारला. तसं तिला दिसलं की मगाशी आतमध्ये जी म्हातारी होती तिला धड डोळे उघडता येत नव्हते. ती म्हातारी आता चक्क खोलीच्या बाहेर आलेली होती आणि ती व्हीलचेअरची चाकं फिरवत स्वातीच्या दिशेने पुढे यायला लागलेली होती. तसं मात्र स्वातीची भीतीने गाळणच उडाली. ती भीतीने जागच्या जागी थिजून गेली. तिचं शरीर थरथर कापायला लागलं. अचानक तिला दरदरून घाम फुटला. ती त्या म्हातारीकडे एकटक बघतच होती. ती म्हातारी आता थोडा वेळ त्या व्हीलचेअरच्या साह्याने पुढं आली आणि पुन्हा अचानक तिनं ती व्हीलचेअर थांबवली आणि त्यानंतर ती त्या व्हीलचेअरवरून उभी राहिली. तसं स्वातीला विश्वासच बसत नव्हता की ही अपंग म्हातारी उभी कशी राहिली असेल. पण या गोष्टी तर काहीच नव्हत्या. त्यानंतर एक भयानक आणि विचित्र घटना घडली. ती म्हातारी अचानक जमिनीपासून एक अर्धा फूट हवेमध्ये तरंगायला लागली आणि ती तशीच हवेत तरंगत स्वातीच्या दिशेने पुढे यायला लागली. तसं मात्र स्वातीच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. स्वाती जीवाच्या आकांताने पुन्हा आपल्या रूमकडे पळाली. कसा तरी तिनं खोलीचा दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये शिरली. पटकन तिनं दरवाजाची कडी लावून घेतली आणि ती धडपडतच तिच्या बेडजवळ गेली आणि ती पटापट अश्विनीला उठवायला लागली. तिनं अचानक असं उठवल्यामुळं अश्विनी पण धडपडत उठली आणि ती स्वातीला विचारायला लागली, अगं काय झाले आणि तू एवढी का घाबरलीस?
तसं स्वातीला बोलता पण येईना. भीतीनं तिची बोबडीच वळलेली होती. तिला बोलायचं होतं पण तिच्या तोंडातनं शब्द पण फुटत नव्हता. तसं अश्विनीनं तिच्याकडे पाण्याची बॉटल दिली आणि तिला थोडंसं पाणी दिलं. पाणी पिल्यानंतर एक 5 मिनिटामध्ये स्वाती थोडीशी नॉर्मल झाली. तशी अश्विनी तिला विचारायला लागली, काय झालं स्वाती, एवढी का घाबरलीस? तुला एखादं वाईट स्वप्न वगैरे पडलंय का? तशी स्वाती म्हणाली, अगं स्वप्न नाही बाई, हे घर खूपच भयानक आहे. मी आता टॉयलेटसाठी ज्यावेळी घराच्या बाहेर गेले त्यावेळी आपली खोली सोडून बाकीचं सगळं घर पूर्णपणे जळून खाक झालेलं मला दिसलं. आणि ती म्हातारी आहे ना, ती व्हीलचेअरवाली म्हातारी, ती चक्क माझ्यासमोर उठून उभी राहिली आणि हवेमध्ये तरंगायला लागली. पहिल्यांदा अश्विनी गंभीर चेहरा करून हे सगळं ऐकत होती. पुन्हा तिला वाटायला लागलं की स्वाती तिची कदाचित चेष्टा वगैरे करत असेल. आणि ती स्वातीला म्हणाली, स्वाती काहीही सांगू नकोस, असं काहीही नसतं. तशी स्वाती म्हणाली, तुला खरं वाटत नाही तर एकदा दरवाजा उघडून बघ. तशी अश्विनी घाबरतच दरवाजाजवळ गेली आणि तिनं दरवाजाची कडी उघडली. घाबरतच ती त्या दरवाजातून बाहेर डोकावायला लागली आणि 1-2च मिनिटात तिच्या तोंडातून एक किंकाळी फुटली. तिनं पटकन दरवाजा बंद केला आणि ती स्वातीजवळ येऊन बसली. अश्विनी स्वातीला म्हणाली, अगं तू म्हणते ते खरं आहे, ती म्हातारी अजून पण बाहेरच्या कॉरिडॉरमध्येच आहे आणि ती चक्क हवेत तरंगते. आता आपण काय करायचं? तसं स्वाती मात्र रडायलाच लागली. ती म्हणाली, अश्विनी आपलं काही खरं नाही, आपण आता काही जिवंत परत घरी जाणार नाही. तशी अश्विनी म्हणाली, धीर ठेव, काहीही होणार नाही. त्या मुलीनं आपल्याला कालच सांगितलं होतं की तुम्ही दोघी या खोलीतून बाहेर पडू नका. कदाचित ते तिनं आपल्याला यासाठीच सांगितलं असेल. आता काहीतरी करून आपल्याला ही रात्र कापलीच पाहिजे. आपण बाहेर तर जाऊ शकत नाही. सकाळपर्यंत आपल्याला इथंच राहावं लागेल. कसं तरी तिनं स्वातीची समजूत घातली आणि त्या दोघी पुन्हा त्या खोलीच्या एका कोपऱ्याजवळ जाऊन बसल्या. ती रात्र वैऱ्याची होती, पण त्यांना कशी तरी ती रात्र घालवायची होती आणि त्यांनी जागूनच ती रात्र घालवली. पहाटे काय तो 4-4:30 वाजता त्या दोघींना डोळा लागला. त्यानंतर त्यांना जाग आली ती सकाळी 7 वाजताच. अश्विनी आधी उठलेली होती. तिनं धडपडत स्वातीला उठवलं आणि त्या दोघी आपापल्या बॅगा घेऊन त्या खोलीच्या दरवाजाजवळ आल्या. पण त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचं मात्र त्यांचं धाडस होत नव्हतं. पण अश्विनीनं पुढं होऊन अंगात उसना आणून त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर वाकूनच त्या कॉरिडॉरमध्ये कोणी आहे का बघितलं. त्यावेळी तिला बाहेर कुणीच दिसलं नाही, पण बाहेरचं घर एकदम जळल्यासारखं दिसत होतं. ती थोडा वेळ बाहेर येऊन उभी राहिली आणि तिनं स्वातीला पण बाहेर बोलावलं. स्वाती पण आता घाबरत बाहेर आली आणि त्या दोघी आता पुन्हा जिन्यावरून खाली आल्या आणि पटकन घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडल्या. अश्विनी तिच्या स्कूटरजवळ गेली आणि तिनं स्कूटर स्टार्ट करायचा प्रयत्न केला. त्यावेळी स्कूटर लगेचच चालू झाली. स्वाती पटकन तिच्या मागं बसली आणि त्या दोघी त्या घरातून बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांचा जीव भांड्यात पडला. त्या आता भरधाव वेगाने त्यांच्या घराकडे चाललेल्या होत्या. पण घरी जाताना त्या दोघी एकमेकींशी एक चकार शब्दसुद्धा बोललेल्या नव्हत्या, कारण रात्री त्यांनी जो काही अनुभव घेतलेला होता तो त्यांच्या मनातून काही केल्या जात नव्हता.